चॅनल. तर आज आहे दिवस म्हणजे आपल्या जानेवारी महिन्यातली तर आज 4 तारीख आहे, 4था दिवस आहे. आम्ही विचार केला आहे की ह्या वर्षापासून आम्ही कंटिन्यू व्लॉगिंग स्टार्ट ठेवणारच आहे आमची. जसं की तुम्ही आमचा प्रिव्हियस व्लॉग बघितलाच असेल की आमचा जॉबचा फर्स्ट डे होता, म्हणजे सेकंड डे होता, त्याच्या आधी एक डे होता पण आम्ही त्याचा व्लॉग नाही काढला, पण आत्ता सेकंड डेचा काढला. आणि आता आज आहे संडे आणि आम्ही दिवसभर काहीच केलेलं नाही आहे, घरामध्ये फक्त झोपलो सकाळपासून. आणि आता वाजलेत 6:15, इव्हनिंग झाली आहे. सो आज स्पेशल मी बनवते संडेला चिकन दीपकसाठी. मी व्हेजिटेरियन माणूस आहे, मी कधीच चिकनला हात नाही लावला आहे, मी फर्स्ट टाईम बनवणार आहे. सो मी त्याची पण रेसिपी टाकेल. आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या मम्मीच्या घरी, बिकॉज थोडंसं काम होतं मम्मीच्या इथे, तिथे जाऊन मग आम्ही संध्याकाळी येऊन मग चिकन वगैरे बनवेल. आज दिवसभर तर सकाळी नाश्ता केला, उठलो, नाश्ता केला आणि मग जरा घराची आवराआवर केली, बिकॉज सगळा पसारा पडलेला ना, तर कपडे वगैरे सगळे व्यवस्थित लावले. म्हणजे मी नाही केलं, सगळं दीपकनेच केलं. आणि आता आम्ही जातो मम्मीच्या घरी. आणि हा पोराला किती टाईम मी समजते तरी हा नुसता पबजी खेळत असतो. मला फक्त पबजी आवडतं, फक्त पबजी खेळतो. आता पण मी त्याला बोलले चल आपल्याला जायचं आहे, 2 मिनटं थांब, 2 मिनटं थांब बोलून 2 मिनटाचं झालं, तर आता 10 मिनटं, तरी हा पोरगा काय उठत नाही. मग थांब ना, जाऊ ना जरा खेळू दे गेम. पबजीमध्ये नुसता पबजीमध्ये असतो हा. अरे किती टाइम खेळतो पबजी सांग मला, किती ठीक टाइम आहे, काय नाही. आता आम्ही निघतो मम्मीच्या घरी आणि पुढे भेटू आपण. मी बनवणार आहे चिकन त्या टायमाला. ओके बाय. मी थोडा व्हिडिओ बनवायचंच विसरलो, आम्ही मूर्ख, जाऊ दे. तरी पण आता आम्ही डिनरसाठी स्पेशल, आज संडे आहे तर मी तर व्हेजिटेरियन माणूस आहे, त्यामुळे मी माझ्यासाठी बनवते इकडे मस्तपैकी बटाटा गाजर टाकून राईस बनवते मी. आणि सगळं म्हणजे पुलावच बनवते एक प्रकारचा. आणि दीपक खाणार आहे आज चिकन. सो चिकनसाठी त्याने मस्त मॅरिनेट करून घेतले. तर मला हात लावायला थोडी घाण वाटते, म्हणजे मी व्हेजिटेरियन असल्यामुळे, पण त्यांनी मस्तपैकी असं मॅरिनेशन, मग मीच त्याला सांगितलं तसे इन्ग्रेडियंट्स त्याने टाकले, तर मॅरिनेशन झालं आता पूर्ण. त्याला आता आम्ही झाकून ठेवू मॅरिनेशनला. आणि थोड्या वेळाने मग मी ग्रेव्ही बनवताना व्हिडिओ काढेलच. आणि इथे तयारी चालूच आहे बघा. जसं की मी इथे टोमॅटोज कट करून घेतलेत, कांदा वगैरे आता कट करते, भाजून घेईल, त्या टायमाचा व्हिडिओ येईलच, मी टाकते. पण आत्ता आम्ही आज डिनर स्पेशल आमचं ह्याला बनवते मी चिकन ग्रेव्ही आणि मी बनवते मस्त पुलाव. सो भेटू आपण पुढचा व्हिडिओ, मी दाखवते तुम्हाला. हे इथे मी जे कांदे कट करते ना बारीक, ते माझ्या पुलावासाठी करते. इथे मी जे उभे टोमॅटो चिरलेत ना, ते ह्याच्या ग्रेव्हीसाठी, आणि हे जे आडवे चिरलेत ते माझ्या पुलावसाठी. आणि ते कांदा पण मी आता चिरून घेतला असा आडवाच. आणि आता आपल्या ग्रेव्हीसाठी हे 2 मोठे कांदे घेतलेले मी. तर हे 2 मोठे कांदे आता मी उभे कापणार, जेणेकरून मला फक्त मसाला बनवायचा, तर भाजणार आहे ना मी, त्यामुळे. तर गाईज आता मी पूर्ण तयारी करून घेते, आधी सगळं कटिंग वगैरे करून घेते इथे. काय येत जात नाही. अय्यो, इतकं टाइम तू पनीरवाली ग्रेव्ही बनवलेली ती खाल्ली मस्तपैकी. अरे मस्ती करते, हिला ना कसं माहितीये का, हिला तर थोडंसं काय वाईट बोलून लगेच चिडते. ऑब्विसली चिडचिडपणा होणार, जेवढा मेहनतीने जर आपण काय बनवतोय आणि समोरच्याने आपल्याला जर त्याची बोलतात नाही की ॲप्रिसिएशन नाही दिलं, मोटिवेट नाही केलं की वाव तू छान बनवलंय, तर मग वाटणार नाही काय. चल आवाज नाही, चल मार डालो.
चिकन आमचं रेडी होतं. ग्रेव्ही बनवते ग्रेव्ही झालं आता. याच्यामध्ये मी मिक्सरमध्ये वाटला होता मसाला, म्हणजे जे कांदा आणि टोमॅटो मी फ्राय करून घेतलेले ना, तीच ग्रेव्ही बनवली, थोडीशी हिरवी मिरची टाकून. ओके. आणि जे चिकन मॅरिनेशन त्याच्यात ऑलरेडी सगळे मसाले आहेत, त्यामुळे मी इथे एक्स्ट्रा वगैरे काय मसाले टाकणार नाही. पटापट हे मॅरिनेशन करून मी नको पाणी होते. चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे मी. मस्त स्मेल पण मस्त काहीच, खरं सांगू ना खूप भारी स्मेल येतोय. ते उडतंय ना म्हणून जरा. पण काय पण बोला गाईस, ही जी पोरगी आहे ना माझ्यासाठी अन्नपूर्ण आहे. कारण की हिचं हाताचं जेवण खरंच एवढा भारी असतो ना. हिचा आता दाल खिचडी आणि काय व्हेज पुलाव ते खूप भारी बनवते, खूप भारी. म्हणजे जेवढे पण तू जेवण बनवते चांगलंच बनवते. हे चाललंय आमचं चिकन. खरं सांगू ना खूप भारी जेवण बनवते. आणि जेवण बनवताना किरकिरी नाही करत, एकदम मनापासून जेवण बनवते. मला हेच गोष्टी तिचं आवडतं की चिकन बनवतो, काही कोणतं पण जेवण असो खूप चांगल्या मनाने बनवते. असं नाही किटकिट किटकिट हा बाबा जा नाही बनवायचं आहे. विचार करा, जी पोरगी घरी आता पण प्रतीक काय बोलला की ही चिकन हिने टाकलंय आता. थोडं थोडं करून असं मिक्स. हे जे मॅरिनेशन केलं होतं ते, हे जे मॅरिनेशन केलं होतं अख्खा मसाला. आज मजा आएगा. आज लाइफ में पहली बार अश्विन ने चिकन बनाया है ना अश्विता. साथ साथ चलते चलते वक्त रुक जाएंगे, ऐसी हाल में मिलो ना. क्या रब है क्या दुख है, एक तुम है बस सब है, मेरा हाल है मेरी जब मिले. वर्ड है पहले अश्विता. अश्विता क्यों रो रही है तू. चिकन मध्ये हात टाकला. देवा महादेवा. करना पड़ता है अश्विता, होता है हर चीज. जो लड़की कभी चिकन को हाथ नहीं लगाती, आज वो पहली बार चिकन को हाथ लगाई. अश्विता एक बार ट्राई करना चिकन. अश्विता कुछ नहीं रे, ज़्यादा कुछ नहीं होता है, खा ले. ये आमचा मस्त चिकन झालाय. ग्रेव्ही शिजू दे. गाय स्मेल तर मस्त येतोय. मला असं वाटतं अजून कांदा घालायला पाहिजे. इट्स ओके. मी फर्स्ट टाइम बनवते, मला आयडिया नाहीये. आम्ही कैसा बनेगा आयडिया मस्त झालंय. आशुने मला टेस्ट करायला दिलं, एक नंबर वाटतंय. फुल मला ते रेस्टॉरंट फिलिंग आली. शपथ. चुप. अरे शपथ. एवढं पण नाही फेकायचं दीपक. अरे शपथ तू शपथ. का खोटं बोलू. नाही मला खरंच रेस्टॉरंटवाली फिलिंग येते अश्विता. आपण ते मसाला टाकला ना ते जाम भारी आहे. यांना पण दाखवूया कुठला मसाला यूज केला होता. दाखवूया. थांबा काय तुम्हाला आम्ही मसाला टाकतो की आम्ही कोणता मसाला यूज केलाय. लोकांनी तंदुरीवाला मसाला यूज केलाय. ते ऍक्च्युली फ्राय करताना करतात, पण आम्ही विचार केला चल कुछ एक्सपेरिमेंट करण्यासाठी आम्ही हे टाकवलंय. हा वाला मसाला सुहाना चिकन तंदुरी मिक्स. ठीक आहे ना. पण खरं सांगू एक नंबर टेस्ट झालाय. ऍक्च्युली टेस्ट खूप चांगला झालाय. चिकन पण आपला मस्त शिजलंय. अजून शिजलं नाही, म्हणजे थोडं बाकी आहे. शिजू दे पक्का पूर्ण. या प्रकाराने ना अश्विताचा पुलाव पण झालाय मस्तपैकी. हे बघू शकता हिने पुलाव बनवलाय. पुलावची पण स्मेल मस्त येते. याच्यात हिने काय काय टाकलंय. बटाटे वाटाणा गाजर आहे आणि बटाटा आहे आपला. तर मी थोडं स्पायसीस बनवते म्हणून ते असं दिसत असेल. आणि मी जास्त पण नाही बनवलं कारण की मी एवढंसं खाईन.
मी एवढ्या डब्याला घेऊन जाऊ असं. ठीक आहे, चांगलं आहे. पण आम्ही पहिलं पण तसंच करतो, प्रिव्हियस कंपनीला पण आम्ही रात्रीचं जास्त एक्स्ट्रा बनवतो, बिकॉज सकाळी ते घाई गडबड असते. मला नाही जमत. पण नाही, घाई गडबड पण असते ना आपल्याला ॲक्च्युली. मग यापेक्षा आपण काय करतो, आता रात्री त्यालाच गरम करू आणि घेऊन जात जाऊ. थोडं टेस्ट करू. टेस्ट करून घे, बघ कसं आहे. सांगा कसा टेस्ट आहे. थांबला गरम आहे. जाम गरम आहे. कसं झालंय? मस्त. बघा काय बोललो मी, ही माझ्या घराची अन्नपूर्णा देवी. कारण की इथं हातचा टेस्ट ना एक नंबर लागतो. कसं तरी होतं. उलटी सारखं वाटतं. किस तो दीवाना तोला आजाना दोनो. बनवलं तर आहे, आता माहित नाही कसं झालंय. मम्मीचा कॉल येतोय. बघ आता इथं चिकन खातोय, अर्धा पूर्ण खाऊन झालंय त्याचं. कसं झालंय दीपक, खरं सांग. तिखट झालंय का फुरफुर करतोय? नाही ना. मम्मीच्या घरी आलेली. ही बघा ही हावरी, ही सोनू हावरी. इथं बघते आणि इथं बघते. हिला काय येत नाही दुसरं. त्याच्या समोर समोर बसल्या, आता काय ताटात घुसते तिच्या. चला, अशा प्रकारे चिकन झालं, बनवलं मी आणि दीपकला आवडलेलं आहे. आमचा दिवस इथेच संपला. आता 10 वाजले. आम्ही घरी जाऊन झोपून जाऊ. तर आता आम्ही विचार करतोय की थोडं स्किन केअर करावं. तर हे पॅक्स आणि स्क्रब वगैरे मी आणूनच ठेवलेलं. मग अचानकपणे भयानक, बिकॉज आज दिवसभर आम्ही तसं पण काही केलेलं नव्हतं. दिवसभरातच करणार होतो. तर मी काय असं फॅन्सी वगैरे काय करत नाही. तर आम्ही असं हिमालयाचं हे वॉलनट स्क्रब आणि हे माझ्यासाठी, बिकॉज माझी स्किन खूप एक्स्ट्रीम ड्राय आहे, म्हणून मी माझ्यासाठी हा केसरवाला फेस पॅक आणला, टर्मरिक योग. आणि दीपकची स्किन ड्राय आहे, सॉरी ऑइली आहे, म्हणून त्याच्यासाठी नीमवाला पॅक आणला. तर आता आम्ही पहिला आधी स्क्रब करू. आणि जसं की दीपकची नाकाला आहे ना खूप सारे ब्लॅक हेड्स आहेत. सो स्क्रब करून चांगलं आयसिंग करून पहिला त्याला आहे ना वाफ घ्यायला लावेल, स्टीम घ्यायला लावेल. स्टीम घेईल तो आणि मग आम्ही हे सगळे स्किन केअर करू. ओके है ना दीपक? तर आता मी ते वाफ घेतलेली आणि माझं पूर्ण बोलतात ना आयसिंग पण केली. आणि आता मी स्क्रबिंग करते फेसला. आणि दीपक बघा तिकडे कसा वाफ घेतोय. त्याला बोललो मी पूर्णपणे तो वाफ घे, जोपर्यंत तुला बरं नाही वाटत तोपर्यंत वाफ घेत राहा, पूर्ण तुझे पोर्स ओपन होतील. आणि मी करते स्क्रबिंग. स्क्रबिंगमध्ये पण ना एक गोष्ट लक्षात ठेवायची, स्क्रब करताना ना इट्स ओके, इग्नोर करा त्याला. मी तुम्हाला काहीतरी स्किन केअर टिप्स सांगते. जसं की आता मी इथे हा हिमालयाचा ब्लॅक हेड क्लिअरिंग वॉलनट स्क्रब यूज करते, जो की पूर्ण जे ब्लॅक हेड्स वगैरे आपल्या चेहऱ्यावरती असतील किंवा डलनेस झाला असेल तर त्याच्यासाठी ते खूप स्क्रबिंग मला आवडते. बिकॉज माझी स्किन जी आहे ना ती एक्स्ट्रीम ड्राय आहे. आणि मी जेव्हा स्क्रब करते ना तेव्हा पूर्ण अशी ना मस्त होते माझी स्किन, खूप अशी प्लम्प होते आणि अशी पूर्ण जी ड्रायनेस आहे ना तो निघून जातो स्क्रबिंग नंतर. सो मी इथे स्क्रबिंग करते. आणि स्क्रबिंग पण हप्त्यातून एकदाच करावी, रोज स्क्रबिंग नाही करायची. बिकॉज रोज स्क्रब केल्याने ना स्किन डॅमेज होण्याचे खूप चान्सेस असतात. काही लोक असतात जे रोज स्क्रब करतात, बट मी अवॉइड करते रोज. म्हणजे ज्यांना सवय आहे ते लोक करतात. तर मी लगातार स्क्रब करून असं आयसिंग करते. मी असंच स्किन केअर करते पूर्ण जोपर्यंत. ओके, सो आता माझी नेक्स्ट स्टेप आहे म्हणजे मी फेस पॅक लावणार आहे. जसं की मी हा हिमालयाचा नॅचरल ग्लो केसर फेस पॅक आहे, केसर आणि टर्मरिक आहे याच्यामध्ये. तर मी हा वाला यूज करते फेस पॅक.
तर आता इथे माझा फेस पॅक लावून झाला. आता मी दीपकला थोडंसं मसाज करते. इथे स्क्रब लावला आहे त्याला. दिसते की नाही काय माहीत नाही, बिकॉज माझी फ्रंट लाईट जी आहे ना ती मी चालू ठेवली. जेवढं कवर होईल तेवढं मला पूर्ण असं स्क्रबिंग लावून घेते. आता आम्ही दीपकला फेस पॅक लावते. जसं की मी सांगितलं नीम पॅक आहे, तर ये इकडे पटापट लावून घेते. आम्ही दोघं पण पूर्ण भूत दिसतोय. हा हल्क वाटतोय. दीपक दीपक. तर असं आमचं स्किन केअर आम्ही नेहमी आठवड्यातून एकदा करतो गाईज, आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. बिकॉज माझी स्किन मी जर सांगितलं की खूप ड्राय म्हणून मी केसरवाला फेस पॅक, आणि याची ऑइली म्हणून मी याला नीम पॅक दिला आहे, आणि खरंच खूप चांगलं स्किन केअर असतं करणं. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि आता आम्ही इथेच व्हिडिओला आमचा एंड करते. ओके दीपक, बाय बाय बाय. ओके, तर अशा प्रकारे आमचा दिवस गेला आहे. आज संडे होता, तर आम्ही घरीच होतो, कुठे बाहेर नाही गेलो. आणि सकाळपासून जे केलं ते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. आणि आमचे व्हिडिओ आता आम्ही नक्की कंटिन्यू करतोय, तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा. स्किप नाही करणार. आता एव्हरी डे आमचं व्हिडिओ कंटिन्यू असणार, कंटिन्यू. हां, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बिकॉज मी फर्स्ट टाईम चिकनला हात लावला आहे. व्हेजिटेरियन माणूस, कधीच खाल्लेलं म्हणजे लहान असताना टेस्ट केलं आहे, पण मला जमायचं नाही, मला उलटी वगैरे व्हायची, त्यामुळे मम्मी नाही द्यायची. कोणी जबरदस्ती पण नाही केली कधी घरच्यांनी, आणि ह्यानी पण नाही केली की खा खा. पण बनवलं पण सुद्धा नव्हतं मी कधी मम्मीच्या घरी. हे फर्स्ट टाइम. मस्त मारले. हां, प्रतीक तर मला बोलला कधी माझ्यासाठी नाही बनवत, सो इट्स ओके. पण मी बनवलं, बिकॉज कसं आहे ना, मला मम्मीला पण सारखा त्रास नाही द्यायचा, कारण की हर टाईम मम्मीच याच्यासाठी चिकन बनवते. मग कसं होतं ना, मी तिला ऑलरेडी आज ते लोकांनी मटण बनवलेलं, तर तिला ऑलरेडी तब्येत पण खराब असते, एवढी कामावरून येते, सो मला तिला त्रास पण नव्हता द्यायचा. आणि मी विचार केला की चल फर्स्ट टाईम मी काहीतरी ट्राय करते, सो मी चिकन ट्राय केलं आहे. बनलं, गॉड, ह्याला आवडलं. मला खरंच आवडलं, ऍक्च्युली आवडलं. नक्की आवडलं ना दीपक? शपथ आवडलं की माझं मन राखण्यासाठी. अरे नाही रे बाबा, बिकॉज मला दादा बोलला की थोडंसं लेमन जे लिंबू असतं ना ते मी जास्त पिळला, असं तो बोललाय. असं ते वरतून आता तू सांग, नॉर्मली आपण चिकन खातो तर वरतून पिळतो ना, तेव्हा पण होतं का? इट्स ओके, जाऊ दे. तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघितला असेल आमचा हावाला, तर तुम्हाला समजेल की कसं कसं मी बनवलं आहे. फुल रेसिपी पाहिजे असेल तर मी एकदा पुन्हा जेव्हा बनवेल ना तेव्हा एक स्पेशल त्याच्यासाठी व्लॉग काढेल. तसं तर फुल रेसिपी दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे, जेवढं पण मला कवर करता येईल तेवढं. बिकॉज मध्ये मध्ये थोडं घाई गडबड होत होती, म्हणून मी फटाफट बनवते. बिकॉज प्रतीकला कामाला जायचं असतं, मग त्याला लवकर हवं होतं, तरी पण लेटच झाला. काय नाही, इट्स ओके. चला, तर भेटू आता आपण उद्या. आम्ही जाणार ऑफिसला, तर उद्या पण मी व्लॉगिंग काढणार आहोत आम्ही दोघं जण. जर जमलं तर फुल व्लॉगिंग, जमलं तर फुल व्लॉगिंग, नाहीतर आमचा मिनी व्लॉग पण असू शकतो. सो आमच्यासोबत नक्की तुम्ही आमचे व्लॉग्स बघा, आम्हाला प्रेम द्या भरभरून, आणि असं सपोर्ट करत राहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.